या गोष्टीचं नाव आहे टेलिपथी. तर टेलिपथी गोष्ट सांगायच्या आधी थोडी माझ्याबद्दलची आणि आमच्या कुटुंबाबद्दलची पण माहिती सांगणं गरजेचं आहे. आमच्या गावाचं नाव सतकोंडी. एकत्र कुटुंब पद्धती, जिथे घरात 20-25 माणसं असायची आणि गावात खेडेगावात फक्त 4थीपर्यंत शाळा होती. गावात इलेक्ट्रिसिटी नव्हती, आमच्या घरी पण नव्हती, फोन नव्हते आणि SSC पर्यंत म्हणजे 11वी पर्यंत बाजूचं गाव सैतवडा म्हणून तिथे एक 3.5 मैल चालत जाऊन शाळेत जायचं आणि अशी शाळा कंप्लीट केलेली आम्ही मुलांनी आणि मी पण. तो काय, मी म्हणजे काय त्यात काही वेगळा मनुष्य नव्हे. तर मी पण तशी शाळा कंप्लीट केली आणि 11वी पास झालो 1975मध्ये. आणि आता पुढे काय, पुढचं शिक्षणासाठी शहरात जायला हवं म्हणून त्यावेळी 75मध्ये घर सोडून, आमचं सुंदर घर सुंदर गाव सोडून मुंबईला शिक्षणासाठी आलो. तर माझ्या काकांकडे राहत असे मी, म्हणजे त्यांनी मला ठेवला होता आणि तिथे कॉलेजला गेलो 2 वर्ष. आणि 1977 साली मी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या कंपनीमध्ये ट्रेनी डेक कॅडेट म्हणून जॉईन झालो. आणि हे ट्रेनिंग एक प्रीसी ट्रेनिंग होतं त्यामध्ये, आणि नंतर एक 3 वर्ष म्हणजे 36 महिने शिपवर सर्व्हिस करायची, सी सर्व्हिस म्हणायचं त्याला. तर असा मी 1977च्या ऑक्टोबरमध्ये पहिल्या बोटीवर गेलो. आणि आधीच 1975मध्ये घर सुटलेलं, पण शिक्षणासाठी सोडणं गरजेचं होतं. आणि आईवडिलांना तसंच मुलांनाही ते फार कठीण प्रसंग असतो की घर सोडून मूल बाहेर जात आहे आणि इतक्या कमी वयात. मी 16 वर्षाचाच होतो आणि 16व्या वर्षी घर सुटलं. आणि 18व्या वर्षी, जेमतेम 18 वर्षाचा असताना मी बोटीवर नोकरी करण्यासाठी जॉईन झालो. आणि बोटीवर नोकरी करताना विविध प्रकारचे लोक, की ज्या लोकांचा कधी आम्ही विचारही केलेला नाही, ज्यांची नावं आम्हाला कधी ऐकलेली नाहीत, कारण खेडेगावात राहून मुंबईला 2 वर्ष राहून एवढं एक्सपोजर कमी होतं. तसंच थोडं इंग्रजीही तुटकं तुटकं बोलता येत असे, हिंदीही तुटकं तुटकंच होतं. अशा परिस्थितीतून मी बोटीवर गेलो आणि बोटी कुठेही जायच्या, कुठल्याही देशात जायच्या, सातासमुद्रापलीकडे जायच्या. आणि ह्या मालवाहू बोटी असतात, यांचं सगळं जे म्हणजे रखरखाव, मेंटेनन्स, काम करायची पद्धत ही इंटरनॅशनल स्टँडर्डची असायची. तर मी आलेल्या छोट्या गावातून आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड कुठे आणि आमचं स्टँडर्ड कुठे, तर तो नेहमी तफावत असायची. आणि ह्याचं मात्र दुःख, मी बाहेर गेलो आणि कुठच्या कुठच्या देशात असतो, कुठे कॉन्टॅक्ट नाही, फोन नसत. आत्ता जसं आहे की आता आपला व्हॉट्सअप उघडला की व्हिडिओ कॉल करू शकतो, मेसेज टाकू शकतो, तसं काही नव्हतं. फक्त पत्र, आणि तीसुद्धा पत्र 2-2 महिन्यानंतर मिळायची. मी लिहिलेलं पत्र घरी 2 महिन्यानंतर यायचं. त्यांनी लिहिलेलं, आईवडिलांनी लिहिलेलं पत्र आम्हाला शिपवरती 2-2, 2, 2, 3 महिन्यानंतर मिळायचं. तर अशा परिस्थितीत मी असताना तुम्ही विचार करा की कुठल्याही आईवडिलांना, आणि विशेष करून आईला जास्त करून, किती मुलांची काळजी लागून राहिलेली असेल. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही 3 भावंडं, म्हणजे माझी मोठी बहीण, ताई आणि एक छोटा भाऊ आणि मी मधला. तर त्यातल्या त्यात आईचा जास्त लाडका आणि जवळचा हा माझा छोटा भाऊ होता. आणि माझं आणि आईचं म्हणजे प्रेम नसतं असं नाही. सगळ्या आईंना मुलं सगळी सारखीच असतात, पण त्यातल्या त्यात जरा लहान भावाकडे आईचा झुकता कल असायचा. तर
मी शिपवरती गेल्यानंतर एक करिअर करण्यासाठी जातोय. काय करिअर आहे, कुठे मुलगा राहतो याची काहीही कल्पना नाही आईला. आणि अशा परिस्थितीत असल्यामुळे तिच्या मनातून कुठेतरी काळजी लागून राहत असे, की आपला मुलगा इतका गेलाय आणि तो हे आता आपला संसार, म्हणजे आमची परिस्थिती काय फार मोठी नव्हती, तर आपला संसार ह्याला नोकरी लागली की संसार उचलेल असं म्हणून ती ती सगळी आतुरतेने वाट बघत होती. तर रोज उठून काळजी करायची. आणि एकदा काय झालं, 1978ची गोष्ट आहे ही. मी बोटीवर होतो आणि बोट होती अमेरिकेत. आणि आमचं गाव कुठे सतकोंडी, स म्हणजे इंडियाच्या नकाशावरती सुद्धा ते सापडायला कठीण जाईल. आणि मी अमेरिकेत. आणि फक्त वय किती, 19 वर्ष. तर अशा परिस्थितीतून मी तिथे असताना मला एकदा ताप आला आणि पुष्कळ मी आजारी पडलो. पुष्कळ आजारी पडलो म्हणजे शरीरावर उष्णतेमुळे पुष्कळ ठिकाणी गळवे झाली. त्याचा ताप येत होता मला आणि त्या तापामुळे मी आजारी होतो. 2-3 दिवस मी कामाला सुद्धा गेलो नव्हतो, म्हणजे शिपवरती कामसुद्धा मी केलेले नव्हते. मग डॉक्टर झाले, औषधं झाली आणि बोटीवरची परिस्थिती अशी, माणसं असतात, पण तुमचा मनुष्य कोणीही नाही. म्हणजे तुम्हाला आपुलकीने कोणी येईल, विचारील, बोलेल असा कोणीही नाही. आणि घर सुटल्यापासून एवढा मोठं आजारपण मला पहिल्यांदाच आलं होतं. तर मला सुद्धा वाटून राहत होतं, की अरे आपलं इथे कोणीच नाही आणि मी असा अंथरुणावर पडलेला आहे आणि कोणीतरी येऊन विचारतो, "अरे जेवलास का? खाल्लंस का?" तर खा काहीतरी आणि म्हणून निघून जातात. तर कोणीही बसायला सुद्धा नाही. आई असती तर किती काळजी केली असती, असा मला विचार. तर त्यातून मी बरा झालो आणि नंतर मग 2 महिन्यानंतर जेव्हा मेल आली, मेल म्हणजे अ, सगळी पत्र एकत्र येत असत, तर त्यात मला एक आईचं पत्र आलं, स्पेशल आईने लिहिलेलं पत्र. विशेष करून आई असं लिखाण वगैरे करत नसे, पण त्यावेळी आईने लिहिलेलं पत्र आलं. आणि तिने ज्या तारखेला पत्र लिहिलेलं होतं, त्यात लिहिलं की मला तू स्वप्नात आलास आणि मला तू सांगितलंस की तू आजारी आहेस, खूप आजारी आहेस, तर तुझी काळजी करायला तिथे कोणी नाही आणि तू आता कसा आहेस? बरा झालास का? तब्येतीची काळजी घे, आपली आपली काळजी करायला शिक, वगैरे असं सगळं लिहिलेलं होतं. आणि ज्या दिवशी तिला स्वप्न पडलं होतं, त्या दिवशीच मी शिपवरती ॲक्चुअल आजारी होतो 2 महिन्यापूर्वी. आणि हे तिला टेलिपथीने समजले. टेलिपथीने समजले. टेलिपथी म्हणजे काय? की कुठलाही नोंद, संदेशवाहक म्हणजे फोन नाही, व्हिडिओ चॅटिंग नाही, मेसेज नाही, तर मनातला संदेश, एका माणसाचा मनातला संदेश दुसऱ्या माणसाला पोचतो कुठल्याही मीडियमशिवाय. त्याला म्हणायचं टेलिपथी. तर अशी टेलिपथी मी आणि माझी आई यांच्यामध्ये होती. आणि तिला मी जेव्हा आजारी पडत असे, हा एक इन्सिडन्स सांगितला, पण असे अनेक इन्सिडन्स आहेत की जेव्हा मी आजारी पडत असे, तेव्हा आईला घरी, इतक्या अगदी खेडेगावात, झटकन समजून घेत असे की मुलगा आपला आजारी आहे. आणि ती नंतर मग देवाजवळ प्रार्थना करा, देवाला साकडं घाला, वगैरे प्रकार करत असे. आईचीच माया ती. तर म्हणून ते म्हटलेलं आहे ना, की आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, असं. म्हणून आईची माया ही वेगळीच असते. आणि मुलं, त्यातली सगळीच मुलं मी नाही म्हणत, पण काही मुलं, जरी मी अगदी एवढा फार मोठा आवडता नसलो आईचा, तरीसुद्धा टेलिपथीने मी आजारी पडलो किंवा मला काही डिफिकल्टी असेल, मी कुठल्या अडचणीत असेल, तर आईला ते ऑटोमॅटिक तिला मनातून समजून येत असे. अशी टेलिपॅथी होत असते, अजूनही माझ्याबरोबर होत असते अशी टेलिपॅथी. आणि ती एक गोष्ट माझ्या, म्हणजे अगदी मला ती मनात राहून गेली. नंतर मग मी घरी गेलो. अ, जेव्हा शिपवरून साइन ऑफ करून घरी गेलो सुट्टीवरती, तेव्हा मी ते पत्र आईला दाखवलं. म्हटलं, "आई, तू हे पत्र लिहिलं होतंस." आणि त्याच दिवशी मी अमेरिकेत बोट होती आणि एक 4-5 दिवस मी
अंथरुणावर आजारी होतो. मला ताप येत होता, मला गळवं झाली होती आणि पुष्कळ औषधपाणी केल्यानंतर मी बरा झालो. तर ते आईला ऐकून फार अगदी भरून आलं. म्हणाली, "तू मला स्वप्नात येऊन सांगितलंस आणि मला समजलं तू आजारी आहेस असं." तर ही एक अशी गोष्ट माझ्या मनाच्या एका कप्प्यात होती. ती मी तुम्हाला सांगितली. कशी गोष्ट वाटली? प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. कशी आहे तुम्हाला वाटली? ती जरूर सांगा आणि एन्जॉय करा. सो बाय.